हे बघा, महाभारताच्या कथेवर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं, पण महाभारतातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आजही आपल्या समाजाशी जुळतात हे नाकारून चालणार नाही. दुर्योधन हा वाईट होता, दुष्ट होता, चुकीचा होता. त्याला समजवण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न, पण दुर्योधनाने कधीही त्यात सुधारणा केली नाही. तसं आजही आपल्या समाजामध्ये असे अनेक लोक असतात जे नेहमी वाईट काम करतात, चुगल्या लावतात, लोकांचं वाईट करतात, नुकसान करतात, लोकांवरती अन्याय करतात आणि तरीही ते त्यांची चूक मान्य करत नाही. आपण म्हणतो ना, झोपलेल्याला आपण जागू करू शकतो, पण ज्यानं झोपेचं सोंग घेतलंय त्याला आपण जागं करू शकत नाही. तसं वाईट माणसालाही कळत असतं की आपण चुकीचं करतोय, पण वाईट करतोय, परंतु ते तो मान्य करत नाही. उलट आपणच बरोबर आहोत आणि आपण कसे चांगले आहोत असं ते कायम बोलत असतात. दुर्योधनाला समजवण्यासाठी दोनच मार्ग शिल्लक होते. एक म्हणजे दुर्योधनाला संपवणं किंवा दुर्योधनाला इग्नोर करणं. पण आजच्या काळामध्ये वाईट लोकांना आपण संपवू शकत नाही, परंतु त्यांना इग्नोर मात्र करू शकतो. त्यामुळे चुगल्या लावणाऱ्या, लोकांचं वाईट करणाऱ्या, लोकांवरती अन्याय करणाऱ्या लोकांना इग्नोर करायला शिकायला पाहिजे. त्यांना इग्नोर करणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हेच आजच्या काळामध्ये एक प्रभावी औषध आहे.